मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही। फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल। मतांशी प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही। आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी। विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे। महापौर पदासाठी अडीच वर्ष फॉर्म्युल्याच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा। प्रत्येकाला वाटतं महापौर पद आपल्याकडे असावं। उदय सामंतांचं सूचक विधान। तर शिंदेंचा महापौर होणार नाही। मुंबईत कोणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, राऊतांचा निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 3 दिवसांपासून वांद्र्यातील हॉटेल ताज लँड सेंडमध्ये मुक्कामी। नगरसेवकांना मार्गदर्शन केलं। गटनेता निवडीनंतर सर्वजण आपापल्या प्रभागात जातील, शिंदेंची माहिती। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या। ठाण्यात भाजपचा 100% स्ट्राईक रेट। भाजपच्या निरंजन डवखरे यांचा दावा। तर वरिष्ठ निर्णय घेतील, नरेश मस्किनकडून स्पष्ट। कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार। महापौर पदासाठी भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज। इतर पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू। 9 नगरसेवक ठाकरेंच्या निगराणीखाली, सूत्रांची माहिती। नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची मनसेच्या गटनेतेपदी निवड। सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उद्या कोकण भवनला जाऊन गट स्थापन करणार। आम्ही मराठीचा मुद्दा घेऊन काम करू, किल्लेदारांची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार। वंचितच्या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 40 वर, तर उपमहापौर पद वंचितला मिळण्याची चर्चा। जो आमचा महापौर करेल त्याच्या सोबत जायला तयार, ठाकरेंच्या संदीप गिऱ्हेंची भूमिका। तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, मुनगंटीवार ठाम। मालेगाव महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं एमआयएमकडे पाठिंबा मागितला, पण आम्ही प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला, इम्तियाज जलील यांचा दावा। कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता पडद्यामागे सुरू आहे। ते जाहीर करू शकत नाही, सतेज पाटलांचं सूचक विधान। एकत्र यायचं असल्यास सत्तेतून बाहेर पडा, शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे। आमदार उत्तम जानकरांचा अजित पवारांना सल्ला। पुणे जिल्ह्यात झेडपी पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार। केवळ जुन्नरमध्ये ठाकरेंची शिवसेना पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती करणार। शिवसेनेकडून उद्या एबी फॉर्मचं वाटप होणार। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार। बैठकीत 9 पैकी 7 तालुक्यातील जागा वाटपावर एकमत। बाबा सिद्दीकींसारखीच तुमची हत्या करू, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत या वक्तव्यावरून नवनीत राणांना इशारा। राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। तिसऱ्या मुंबईकरता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात येईल। भारतात खूप चांगले जॉब्स तयार होतील, दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज। शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार, सूत्रांची माहिती। बंगळुरूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार। कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, 25 मे नंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल।